श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। उद्या आहे बुधवार, उद्या आहे संकष्ट चतुर्थी। या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात। पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात। भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात। अगदी आपण जाणून बुजून चुका करत नाही, पण आपल्याकडून जर या चुका झाल्या तर आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही। मग या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काय करावे व काय करू नये, तसेच घरामध्ये कोणत्या भाज्या बनवू नये, आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही। तसेच बाप्पाला आपण प्रसाद बनवत असतो तर त्यासाठी देखील काही नियम पाळणे गरजेचेच आहे। तर या दिवशी आपण काय करावे व कोणत्या चुका टाळाव्या याबद्दलची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राइब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाला विघ्नहर्ता किंवा सर्व अडथळे दूर करणारा म्हणून ओळखले जाते। बहुसंख्य भारतीय कोणताही नवीन उपक्रम सुरू करण्यापूर्वी देवतेची पूजा करतात। हिंदू दिनदर्शिकेनुसार चतुर्थी तिथी किंवा दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशीही गणपतीची पूजा करण्यासाठी चांगला दिवस मानला जातो। हा दिवस संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखला जातो। असा विश्वास आहे की जो हा दिवस सर्व विधीपूर्वक पाळतात, श्री गणेश त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर करतात। देवाची आराधना आणि पूजा केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे देवाला दाखवला जाणारा नैवेद्य किंवा प्रसाद। देवाला नैवेद्य दाखवताना देखील आपण काही चुका या चुकूनही करायच्या नाही। देवाला प्रसाद अर्पण करताना शक्यतो तेल आणि मिरचीचा वापर करू नये, तर तुपाचा नैवेद्य अर्पण करावा। देवाला सात्विक अन्नच आवडते। तसेच बाप्पाला तर आपण गोड पदार्थच अर्पण केला पाहिजे। देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो लगेच काढू नका। नैवेद्य अर्पण केल्यावर सर्व लोकांनी काही काळ देवापासून दूर जावे आणि काही वेळाने देवाला नमस्कार करून तो प्रसाद काढता येईल। आता घरामध्ये लहान मुलं असतात किंवा आरती असेल तर आपण शेजारच्या लहान मुलांना देखील बोलवत असतो। अशा वेळेस ते प्रसाद मागतात, पण तुम्ही त्या मुलांना प्रसाद द्यायचा आहे, कारण की छोटी मुले ही देवाघरची फुले असतात असे म्हणतात। आपण जर त्यांना प्रसाद दिला तर तो प्रसाद नक्कीच गणपती बाप्पापर्यंत पोहोचेल। तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजेच्या वेळी महादेव आणि गणेशाला अर्पण केलेल्या भोगामध्ये तुळशीपत्र टाकले जात नाही। महादेवाला बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते, तर गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात। देवाला शिजवलेले अन्न अर्पण करावे। पूजेनंतर त्यातील काही भाग काढून गायीला खाऊ घालावा। नंतर तो प्रसाद स्वतः स्वीकारावा आणि इतरांनाही वाटावा। असे केल्याने देव प्रसन्न होतात असे म्हणतात। आता आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात, तर अशा लोकांच्या संगतीत आपण या दिवशी चुकूनही राहायचं नाही किंवा त्यांच्या इथे आपण जेवण देखील करायचं नाही। आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो। तसेच या दिवशी घरामध्ये भांडण तंटे वादविवाद देखील करायचे नाही। अगदी जावाजावांमध्ये असतील किंवा सासू सुनांमध्ये असतील, आपल्या घरामध्ये जर भांडणे झाले तर त्याचा परिणाम हा आपल्यावरतीच होत असतो, कारण की त्यानंतर आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या पूजेमध्ये आपले लक्ष लागत नाही। आपले संपूर्ण लक्ष त्या भांडणाकडेच असते। तसेच या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून चुकूनही पूजा करायची नाही। अगदी आपण हिरव्या रंगाचे, लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता। अगदी काळ्या रंगाची बांगडी असेल किंवा काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील या दिवशी लावायची नाही। भरपूर वेळा आपण मॅचिंगच्या काळामध्ये या गोष्टी विसरून जात असतो, पण या गोष्टीची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। तसेच आपण पूजा करायला बसत असतो तेव्हा देखील आपण काळ्या रंगाचा आसन हे चुकूनही घ्यायचं नाही। तसेच या दिवशी आपण 21 दुर्वा घ्यायच्या, या हळदीमध्ये बुडवायच्या आहे, ओल्या हळदीमध्ये बुडवाव्या आणि त्यानंतर या दुर्वा भगवान श्री गणेशांना अर्पण करायच्या आहे। अर्पण करत असताना आपली इच्छा मनोकामना बोलून आपण अर्पण कराव्या। आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तरी ती देखील पूर्ण होते असे म्हणतात। तसेच यानंतर ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा आपण जप देखील केला पाहिजे। आता या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही। मग त्यामध्ये तांदूळ, मीठ, साखर या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात। या वस्तू जर आपण घरातून कुणाला दिला तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, अलक्ष्मीचा वास होत असतो। उलट या वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही। त्यामुळे उलट या वस्तू संपण्याच्या अगोदरच घरात आणून ठेवावे। आता या दिवशी मग दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर मग काय करावे, तर अशा व्यक्तीला देखील आपण तसंच जाऊ द्यायचं नाही। तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल, पण ती व्यक्ती देखील आपल्या दारातून तशीच जाता कामा नये। तसेच या दिवशी आपण आपल्या घरातील झाडू देखील कुणाला द्यायचा नाही। तसेच आपलं पोळपट लाटणं देखील कुणाला देऊ नये असं म्हणतात।
आता भरपूर ठिकाणी पापड करत असतात, तर आपलं पोळपाट लाटणं हे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूपच आहे, तर ते देखील आपण कुणाला अगदी 5 मिनिटासाठी देखील देऊ नये। तसेच आपल्याला जर आपल्या घरामध्ये जुना झाडू टाकून द्यायचा असेल किंवा माता लक्ष्मीची तुटलेली मूर्ती असेल तर ती टाकून द्यायची असेल तर ती देखील आपण या दिवशी टाकून द्यायची नाही। आपण इतर कोणत्याही दिवशी टाकून देऊ शकता, पण या दिवशी आपण हे संपूर्णपणे टाळायचं आहे। तसेच आपल्याला जर चतुर्थीचा उपवास करायचा असेल तर चंद्रोदयाची वेळ पाळणे देखील आवश्यक आहे। चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास घडत नाही। चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य नसेल तर चतुर्थीचा उपवास करू नये असं म्हटलं जातं। त्यामुळे या दिवशी चंद्रोदयाची वेळ आपल्याला पाळायचीच आहे। या दिवशी चंद्रोदय हा रात्री 9:09 होणार आहे। मग त्यानंतर तुम्ही उपवास हा सोडू शकता। उपवास सोडण्याच्या अगोदर आपण चंद्राला अर्घ्य देखील द्यावे, यामुळे आपली बाप्पा सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण करत असतात। आता चतुर्थीच्या दिवशी कांदा लसूण याचे देखील सेवन करू नये, मांसाहार देखील करू नये, कारण की कांदा लसूण हे देखील तामसिक आहारामध्ये मोडलं जातं। अगदी चतुर्थी तिथीच्या अगोदरचा जो दिवस आहे तर त्या दिवशी देखील आपण कांदा लसूण खायचा नाही किंवा मांसाहार देखील करायचा नाही। गणपती बाप्पा ही शीघ्र पावणारी देवता आहे। ते भक्तांच्या धावेला लगेच धावून जातात। जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर ते दंड देखील लगेच देतात। त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे। चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशु पक्ष्यांना आपण छळू नये। अगदी आपल्या दाराजवळ कोणताही प्राणी आला असेल, गाय असेल, कुत्रा असेल, मांजर असेल, तर त्यांच्यावरती आपण काठी उचलायची नाही। तुम्ही त्यांना देखील काहीतरी खायला द्यायचं आहे। गणपती बाप्पा ही सर्वांची आवडती देवता आहे। विशेष म्हणजे ते विघ्नहर्ता आहे, सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात। चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केलीच पाहिजे। चतुर्थीला मोदक, दुर्वा, लाल जास्वंद अर्पण करावे, त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात। चतुर्थीच्या दिवशी नंदीला दुर्वा आणि गूळ खाण्यासाठी दिल्याने आपली रखडलेली सर्व कामे पूर्ण होतात असे म्हणतात। अगदी तुम्हाला नंदीला खायला देणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही गोमातेला जरी एक चपाती, गूळ आणि दुर्वा खायला दिला तरी पण चालेल। आता या दिवशी आपण आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायचे नाही। आता या दिवशी कुठे काही कार्यक्रम असला तर ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू असतील, माता लक्ष्मीचा फोटो असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा देवतेंचे कोणतेही फोटो असेल तर ते भेट वस्तू म्हणून चुकूनही कुणाला द्यायचं नाही। अगदी तुमचा सख्खा भाऊ असेल किंवा सख्खी बहीण असलं तरी पण आपण असे करायचे नाही। मग आपण चांदीची लक्ष्मीची मूर्ती देत असतो किंवा इतरही काही देवतेंच्या वस्तू भेट वस्तू म्हणून देत असतो, तर असे आपण चुकूनही करायचं नाही। असे आपण केलं तर आपल्याच घरामधील माता लक्ष्मी निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो। त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे। तसेच आपलं घड्याळ देखील आपली चांगली वेळ व वाईट वेळ दर्शवत असतो, त्यामुळे घड्याळ देखील भेट वस्तू म्हणून कोणाला द्यायचं नाही। अगदी तुम्हाला भेटवस्तू म्हणून एखादी वस्तू द्यायचीच असेल तर तुम्ही अगदी वस्त्र दिलं तरी पण चालेल। मग कोणत्याही रंगाचं वस्त्र देऊ शकता, पण त्यामध्ये देखील आपण काळा रंग हा वर्ज्य करावा, की ज्यामुळे आपण जे काही पुण्य केलेलं आहे किंवा जी काही कोणतीही वस्तू दान केलेली आहे तर त्या केलेल्या वस्तूचं देखील आपल्याला फळ हे मिळत असतं। आता या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही भाज्यांचं सेवन करायचं नाही, तर त्यामध्ये आपण कोबीची भाजी, मुळ्याची भाजी आणि वांग्याची भाजी या तिन्ही भाज्यांचं सेवन आपण चुकूनही करायचं नाही। अगदी सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल तर या 3 भाज्या आपण संपूर्णपणे टाळायच्या आहे। इतर कोणतेही पदार्थ तुम्ही ग्रहण करू शकता। अगदी उपवास असेल तर उपवासाच्या वेळेस देखील जास्त काही तेलकट पदार्थ असतात तर ते देखील आपण टाळावे, की ज्यामुळे आपल्याला देखील पित्ताचा त्रास होत असतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।